जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधत श्री संदीपजी नाईक प्रतिष्ठान व साईलीला फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमानाने वाशी येथे माजी आमदार संदीप नाईक यांच्या उपस्थितीत 1111 वृक्ष लागवडीच्या महत्त्वाकांक्षी अभियानाचा शुभारंभ करण्यात आला। पर्यावरण संवर्धन, जैवविविधतेचे संरक्षण आणि नागरिकांमध्ये निसर्गप्रेमाची भावना रुजवण्याच्या उद्देशाने आयोजित या कार्यक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला। सदर कार्यक्रमाप्रसंगी नगरसेवक शशिकांत राऊत, नगरसेवक प्रकाश मोरे, समाजसेवक विजय वाळुंज, समाजसेवक अजय वाळुंज, समाजसेवक अभय वाघमारे, समाजसेवक अंशुवर्धन, साईलीला फाउंडेशनचे राजेश सकपाळ व पदाधिकारी तसेच ज्येष्ठ नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। सध्या वेगाने होत असलेल्या शहरीकरणामुळे नैसर्गिक संसाधनांवर वाढता ताण निर्माण होत असून हिरवळीचे क्षेत्र झपाट्याने कमी होत आहे। परिणामी पर्यावरणीय समतोल बिघडवण्याबरोबरच विविध वनस्पती आणि जीवसृष्टींच्या अस्तित्वासमोरही आव्हाने निर्माण झाली आहेत। या पार्श्वभूमीवर वृक्षारोपण आणि वृक्ष संवर्धन ही काळाची गरज बनली असून पर्यावरण संरक्षणासाठी समाजाच्या प्रत्येक घटकाने सक्रिय सहभाग नोंदवणे आवश्यक असल्याचे मत माजी आमदार संदीप नाईक यांनी यावेळी मांडले। बायोडायव्हर्सिटी म्हणजे एखाद्या शहराच्या जवळ किंवा एखाद्या परिसरामध्ये निसर्गाचा समतोल कसा असला पाहिजे याचं निसर्गानेच त्याचं त्या ठिकाणी स्वरूप स्वतः स्वीकारलंय। परंतु आपल्या गरजेनुसार आपण निसर्गाला त्या ठिकाणी कुठेतरी कमी करतो आणि सिव्हिलायझेशन वाढतंय। आता तर येणाऱ्या या 10 वर्षामध्ये तर अजून वाढणार आहे। आपल्या शहराची लोकसंख्या डबल होणार आहे, त्यामुळे म्हणजे कॉन्क्रिटीकरण जास्त होणार आहे आणि अशा परिस्थितीमध्ये शहराचा समतोल राखण्याकरता आपल्याला फार जबाबदारीनं त्या ठिकाणी आपली पावलं उचलायला लागतील, तरच आपण आपल्या पुढच्या पिढीला चांगलं पर्यावरण त्या ठिकाणी देऊ शकू। 1111 झाडं लावण्याचा आणि जगवण्याचा त्या ठिकाणी निर्धार केलेला आहे आणि मला विश्वास आहे आज उपस्थित आपण सगळेजण मिळून त्याला साथ देऊ, सहभाग घेऊ आणि 1111 झाडं पुढच्या वर्षी आपल्याला जिवंत दिसतील, मोठी झालेले दिसतील, फुललेले दिसतील असा माझा ठाम विश्वास आहे। या अभियानाअंतर्गत वृक्षारोपणासोबतच नागरिकांमध्ये पर्यावरणाविषयी जागरूकता निर्माण करण्यासाठी सीड बॉलचे वितरण देखील करण्यात आले। सीड बॉलच्या माध्यमातून अधिक ठिकाणी नैसर्गिक पद्धतीने वृक्ष संवर्धनाला चालना मिळणार असून हरित क्षेत्र वाढण्यास मदत होणार आहे। श्री संदीपजी नाईक प्रतिष्ठान गेल्या अनेक वर्षांपासून पर्यावरण संवर्धन, वृक्ष संवर्धन आणि निसर्ग रक्षणासाठी सातत्याने कार्यरत आहे। विकास आणि पर्यावरण यांचा समतोल साधत हरित व शाश्वत भविष्यासाठी विविध उपक्रम राबवण्यात येत आहेत। या वृक्षारोपण अभियानातून केवळ झाडे लावण्यावर भर न देता त्यांचे संगोपन आणि संवर्धन करण्याचा संदेशही यावेळी देण्यात आला। ब्युरो रिपोर्ट, द मेट्रो।